त्यांनी फोन केला होता ना? नाही. श्राद्धाचा सेरिमनी होता. म्हणजे पहिल्या वर्षाचा आहे का कसं काय आहे? नाही, बर्थडे नाहीये. हा हा, सत्यनारायणची पूजा आहे का? नाही, श्राद्धाचा सेरिमनी आहे. कोणाचं आहे श्राद्ध? कुणाचं करता तुम्ही? म्हणजे काय असते प्रोसिजर? नाही, प्रोसिजर म्हणजे अशी की कोणाचं, म्हणजे वडिलांचं? नाही, वडील आहेत अजून माझे. तुमचे आहेत? आहेत. देऊ का त्यांच्याकडे मग फोन? मिस्टरांचे? मिस्टर पण आहेत. मिस्टरांचे वडील आहेत का? विचारू का त्यांना? हो, विचारा की. तुम्ही येऊ शकता ना म्हणजे श्राद्धाच्या सेरिमनीला? आणि त्याला सेरिमनी नाही म्हणत, मग? कारण श्राद्ध हा दुःखाचा हा आहे. हा. त्याला सेरिमनी कशी म्हणणार? हा, मग कोणाजवळ तुमचे वडील आहेत ना ते? देऊ का त्यांच्याकडं? हो, द्या की. एकच मिनिट. हा. बाबा, बाबा. हॅलो. हॅलो. नमस्ते. नमस्कार. हा, गुरुजी ना? हो हो, बोल. हा, काय म्हणताय? ओळखलं का नाही पहिल्यांदा सांगा. नाही, माझ्या लक्षात येत नाही हो. हा, म्हणजे ओळखलंच नाही ना. हा, म्हणजे ही म्हणाली मुलगी आमची श्राद्ध घालूया, बर. सेरिमनी करूया म्हटली एक छोटासा. हे बघा, श्राद्धाचा सेरिमनी नाही होत. मग इव्हेंट का? इव्हेंट सुद्धा असं होत नाही. श्राद्ध हे दुःखाचा हा आहे. हा, म्हणजे विधी. कुठला श्राद्ध सेरिमनी वगैरे असं काय म्हणायचं नाही. नाही नाही, बरोबर आहे. मी तिला तेच सांगतोय मगाचपासून. हा हा, पण त्याला जो शब्द प्रयोग केला पाहिजे तोच केला पाहिजे. हो, तेच म्हणतोय मी तिला. सवय कुठं आहे या श्राद्ध बिद्ध घालून? आणि काय वाढदिवस असेल तर ती वाढदिवस सेरिमनी होते. तेच म्हंटल मी. श्राद्धाला इंग्लिश मध्ये काय विचारलं तिनं? मी म्हंटल अॅनिव्हर्सरी. बरोबर आहे ना? नाही, अॅनिव्हर्सरी सुद्धा नाही, ती लग्नाची होते. अहो, डेथ अॅनिव्हर्सरी म्हंटल. हो, डेथ अॅनिव्हर्सरी म्हटलं तर बरोबर आहे. हा, मग काहीतरी पर्याय काढलाच पाहिजे की आपण. होय होय. मग काय, नाहीतर काय. बोला. हा, मी कोणाचं आहे श्राद्ध हे सांगा मला. कुणाचं करावं? कुणाचं करावं म्हणजे त्यांचे तुमचे जावई आहेत ना? आहे, इथं नसतात ते. नाही, कुठे असतात? टॉयलेट मध्ये आहेत. नाही, आत्ता टॉयलेट मध्ये आहेत. होय. बर, मग त्यांचे वडील आहेत का? अहो, सगळ्यांचे वडील कसे असतील आमच्या घरी? नाही, तुमच्या घरी असं नव्हे. मग तुमच्या घरी कुणाचं श्राद्ध करायचंय? तुमच्या वडिलांचं करायचंय का? नाही, आमचे वडील आहेत की अजून. तुमचेही वडील आहेत अजून? मग त्यांना कशाला तुम्ही घालवताय? काय काय? नाही, अहो, घालवत नाहीये. मला हे सांगा की श्राद्ध कोणाचं करायचंय? तोच प्रश्न पडला ना सकाळपासून. तोच प्रश्न पडला म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं श्राद्ध करतात. असं ठरलंय का? हो. मग कन्फ्युजन आहे मुलांचं. जन्माला आलेल्या जीवाचं वाढदिवस